एका काळात एक पराक्रमी, दानशूर आणि भक्त राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते राजा बळी. तो असुर कुळातील असूनही अत्यंत धार्मिक, सत्यवचन पाळणारा आणि भगवंताचा निष्ठावान भक्त होता. त्याच्या दानशूरतेमुळे त्याचे नाव त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले होते. राजा बळीने आपल्या पराक्रमाने आणि यज्ञकर्मांनी स्वर्गालाही जिंकून टाकले. इंद्रादिक देवता भयभीत झाल्या. देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णू यांनी वामन अवतार घेतला. एक बटू ब्राह्मण रूप धारण करून राजा बळीच्या यज्ञास आले आणि वामन ऋषी बनून राजा बळीपाशी आले आणि म्हणाले, हे राजन, मला फक्त 3 पावलांची भूमी हवी आहे, तीच माझी गरज आहे. राजा बळीने हसून त्याचे मागणे मान्य केले. त्या क्षणीच वामनाने आपले विराट रूप धारण केले. पहिल्या पावलात त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात आकाश व्यापले आणि विचारले, तिसरे पाऊल कुठे ठेवू? राजा बळीने विनम्रतेने आपले डोके पुढे केले. वामनाने तिथे पाऊल ठेवले आणि त्याला पाताळात पाठवले. पण राजाची भक्ती आणि समर्पण पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिले की, हे बळी, तू दरवर्षी एक दिवस पृथ्वीवर येऊ शकतोस आणि तुझ्या प्रजेची भेट घेऊ शकतोस. हा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा, दिवाळीनंतरचा पहिला दिवस, जो बळी राजा आणि त्याच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून साजरा होतो. राजा बळी पाताळात राज्य करत असताना साक्षात माता लक्ष्मी एक साध्वीच्या रूपात त्याच्याकडे आल्या. त्यांनी राजा बळीला आश्रय मागितला. बळीने त्यांना आदराने स्थान दिले. लक्ष्मीदेवीने त्याच्या आदरातिथ्याने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला, राजन, तू कायम लक्ष्मीमय राहशील. तुझ्या राज्यात धनधान्य, समृद्धी कधीही कमी पडणार नाही. नंतर त्यांनी आपले खरे रूप दाखवले. राजा बळी अत्यंत आनंदित झाला की साक्षात लक्ष्मीमातेने त्याला वंदन केले आणि वरदान दिले. ही गोष्ट आपल्याला शिकवते की भक्ती, दानशीलता आणि नम्रता हे गुण कोणत्याही जातीत, कुळात जन्मलेल्यांमध्ये असू शकतात. सच्च्या भक्तावर देव नेहमीच प्रसन्न होतात. परोपकार आणि सत्य हेच खरे बळ आहे. हाच राजा बळी आणि लक्ष्मीमातेचा सुंदर संगम आजही आपण बलिप्रतिपदा या दिवशी